मला विनंती असेल कालभैरव संघ प्लीज आपण आपला खेळाडू पाठवून द्यायचा एक अजून, कारण की कनकेश्वर मैदानाच्या आतमध्ये आलेत. एक अजून एक खेळाडू हवाय आम्हाला पंचांच्या भूमिकेसाठी. एक जण जावा कोणी अवेलेबल असेल तर प्लीज. आयोजक श्रीकांतजी फाळके, राजू, श्रीकांत फाळके पंचांच्या भूमिकेसाठी प्लीज यायचे आतमध्ये. आयोजकांच्या माध्यमातून विनंती केली जाते. बघा कळंबोली क्रिकेट असोसिएशनचे असे काही नियम आहेत. एकाने या, एकाने राजू भाऊ, एकाने या कोणीतरी. श्रीकांतजी या, श्रीकांतजी. हो 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 हो, कमालीचा फटका. तर सामन्याला मात्र इथे सुरुवात होते. जाऊयात मात्र मॅचच्या दिशेने. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटची लढत जी मात्र मैदानाच्या आतमध्ये होते. एकीकडे आपण पाहतोय साईकृपा संघ आणि दुसरीकडे आपण पाहणार आहोत मित्रांनो सुपर डीजे माऊली या संघाला. आणि मागील सप्ताहामध्ये आय थिंक साईकृपा संघाने सेमीफायनल गाठली होती. तर इरादे नेक आहेत, इरादे मोठे आहेत आणि इरादे स्पष्ट आहेत. आज फायनल गाठायचीच आहे. तर या वर्षाची कॅलेंडरची इयर एंडिंग कशा प्रकारे केली जाईल हे पाहणं जोगं असेल. एक संघ अर्थात श्री गणेश संघ आम्हाला मात्र भेटलाय कालच्या दिवसभरामधून, ज्याने मात्र थेट फायनलच्या मॅच मध्ये प्रवेश केलाय. आणि आज कोणता असेल दुसरा संघ. इनसाइड आउटचा फटका, चेंडू हवेमध्ये. दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे प्रयत्न करतायत. वन बाउंड चेंडूला मात्र गॅदर केलं जाते आणि 2 धावा इथे मात्र वेगाने कंप्लीट. बघा मागील सप्ताहामध्ये आपण प्रेयश आणि त्याच्याबरोबरच संदीप नेगी याला ओपनिंगच्या भूमिकेमध्ये पाहत होतो, परंतु या मॅच मध्ये मात्र बाबू अर्थात रितेश यादव मला मात्र प्रमोट केलं गेलं आणि त्यांना मात्र साथ देतोय संदीप नेगी. निश्चित स्वरूपाने एक अप्रतिम फाईट इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. सुपर डीजे माऊली संघाचे स्टार कास्ट आज मात्र अनुपस्थित आहेत, परंतु अनिकेत पाटील असतील, त्याच्यानंतर प्रसाद टावरे असतील, कैलास चौधरी असतील, त्याच्याबरोबर आपण पाहतोय रोशन साळुंके आणि सूरज बोबडे, त्याच्याबरोबर राहुल. हे खेळाडू आहेत ज्यांच्याकडे क्षमता आहे की जे मात्र आज पूर्ण दिवसभर आपल्या संघाची धुरा सांभाळू शकतात. त्याचबरोबर या संघामध्ये सर्वाधिक अनुभवी चेहरा विक्रमजी पवार हे देखील प्रेझेंट आहेत. म्हणजे स्टारकास्ट नाही आहेत, परंतु ताकद अद्याप देखील या संघामध्ये तेवढीच ठासून भरली आहे. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना इथे मात्र रंगला जातोय. सुपर डीजी माऊली वर्सेस साईकृपा संघ या दोन टीमच्या दरम्यान. नाणेफेकीचा कौल जिंकला होता सुपर डीजी माऊली संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आणि प्रत्युत्तरादाखल मात्र आपण पाहतोय की सुरुवात झाली आहे दुसऱ्या सत्राला. राईट अप ओव्हर द विकेट अनिकेत. यावेळेस मात्र बॅटीचा आउटसाइड एज. यष्टीरक्षक कैलास पूर्णपणे बीट होतोय. रितेश सारख्या खेळाडूला तुम्ही संधी देऊ शकत नाहीये. बघा अनिकेत पाटील फिरकीचा बेताज बादशाह म्हणून सातत्याने या खेळाडूला ओळखलं जातं. आणि रोडपाली गावाचं नाव आज मोठ्या गटामध्ये का घेतलं जातं याच्या मागे अनिकेतची देखील तेवढीच ताकद आणि तेवढीच मेहनत राबली.
कारण की सर्वाधिक प्रभावी अस्त्र रोडपल्ली गावाचं म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं आणि सातत्याने आपण पाहतोय की मोठमोठ्या फलंदाजांचा कर्दन काळ म्हणून अनिकेतला भरपूर वेळेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. यावेळेस मात्र बघा मोठा लेग कट बॅटीच्या आउटसाइड एज, सरळ चेंडू विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, बॅट्समन इथे मात्र आउट होतोय. मोठी सफलता इथे मात्र अनिकेतला पहिल्या षटकामध्ये. बाबू बॅक टू द पवेलियन. तर पहिल्या षटकामध्येच आपण पाहतो की अनिकेतला मात्र सफलता प्राप्त झाली. पाच चेंडू झालेले आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर सुतार, अर्थातच फ्लेमिंग. दादू पाटील यांच्या माध्यमातून सलग 3 षटकार 3 चौकार 1000 रुपयांचं पारितोषिक. इनसाइड आउटचा देखणा फटका. यावेळेस मात्र आपण पाहतो की कव्हरच्या क्षेत्रामध्ये ड्राईव्ह केला गेला. राहुल खूप वेगाने चेंडूच्या पाठीमागे धावतोय, प्रयत्न करतोय. सीमारेषेच्या लगत या चेंडूला मात्र रोखण्यामध्ये यशस्वी झालेत आणि काय कमालीचं रनिंग बिटवीन द विकेट इथे मात्र दोन्ही फलंदाज दाखवत आहेत आणि आपण पाहतोय की 3 धावा वरती आल्यात. 9 धावा. डीजे इथे मात्र पहिल्या षटकाचा होतो खेळ समाप्त आणि धावफलकावरती आले त्या 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मयूर वाक्षे यांना आपण पाहू शकता शॉर्ट फाईनच्या क्षेत्रामध्ये जिथे ते क्षेत्ररक्षण करतायत आणि रामदास मानवर यांच्या अनुपस्थितीमध्ये आज संघाची कमान सांभाळायची फलंदाजीची आणि ती मात्र मयूर वाक्षेला सांभाळण्यासाठी एक सुवर्ण संधी आली आहे आणि त्या संधीचं सोनं मात्र ते करतील का आज. अरे तर आज संध्याकाळच्या सत्रामध्ये योगेश बक्षीस वितरणाचा कार्यक्रम तर आपण करणारच आहोत, परंतु त्याचबरोबर श्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचं आपण कॅलेंडर इनॉग्रेशन देखील करणार आहोत. कारण की वर्षाला सुरुवात होते उद्यापासून आणि नववर्षाच्या शुभप्रसंगी आपण पाहतो की आपल्या भिंतीवरती कॅलेंडर असणं खूप गरजेचं असतं. अर्थात दिनदर्शिका खूप गरजेची असते आणि त्याच दिनदर्शिकेचं इथे मात्र आपण पाहतोय की समारोह इनॉग्रेशन मात्र केलं जाणार आहे. तर मी निश्चित रूपाने आवर्जून सर्वच युवकांना आणि त्याचबरोबर सर्वच रसिकांना विनंती करेन की संध्याकाळच्या सत्रामध्ये ज्या वेळेला कॅलेंडर इनॉग्रेशन देखील करणार आहोत तर आपण सर्वांनी यावं. आपल्या सर्वांना फ्री ऑफ कॉस्ट श्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कडून मात्र एक छोटीशी भेट वस्तू म्हणून कॅलेंडर दिलं जाणार आहे. ऑन साइडला यावेळेस मात्र चेंडू जातोय
प्रसाद चेंडूवरती येतात, चांगलं क्षेत्ररक्षण, त्याहून अधिक चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे मात्र पाहायला मिळते. संदीप नेगी यांचं कौतुक करावं लागेल मित्रांनो, खूपच चप्पळ हा खेळाडू आहे आणि पापणी लवते ना लवते तोपर्यंत हा खेळाडू इथे मात्र स्ट्राईक रोटेट करतो आणि धावफलक सातत्याने हलत ठेवतो. आमच्या व्यासपीठावरती आपण पाहतोय रोडपाली शहरचे उपशहर प्रमुख विजय भाऊ जाधव हे देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. तर आपण त्यांचं देखील मनाच्या अंतकरणातून सहर्ष स्वागत करूया. रामदास शेवाळे प्रतिष्ठान शिवसह्याद्री संघाचे ते देखील अविभाज्य घटक आहेत. दररोज सातत्याने सकाळच्या सत्रामध्ये संपूर्ण टीम बरोबर प्रॅक्टिस सेशन असू दे किंवा टीम मीटिंग असू दे किंवा चाय पे चर्चा असू दे, प्रत्येक ठिकाणी ते मात्र उपस्थित असतात आणि सातत्याने आपण पाहतोय की प्रतिष्ठानामधील सर्वच पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी ते सहकार्याची भूमिका दर्शवतात. आणि आज देखील आपण पाहतो की श्री बिल्डर्स चषक 2023च्या माध्यमातून आज अगदी आमच्या व्यासपीठावरती बसून ते या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. एक वाईट टाक कनकेश्वर, पहिला बॉल वाईट आला, त्याच्यानंतर नो आला, त्याच्यानंतर डबल आणि त्यानंतर चौका आणि आता विकेट. गेलाय 4 धावांसाठी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय चौकार. फुलटॉ चेंडू लॉफ केलाय फाईनच्या डोक्यावरून, चेंडू सीमारेषच्या पलीकडे. 6 धावांसाठी माइटी हिट, षटकार. तर बघा थोडीशी खराब गोलंदाजी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. विक्रम पवार यांच्या माध्यमातून पहिल्या षटकाला खूप चांगल्या पद्धतीने सुरुवात करून दिली गेली होती अनिकेत पाटील यांच्या माध्यमातून, परंतु त्यानंतर आपण पाहतोय 5 बॉल, शेवटचा बॉल 4 बॉल 26. तर विक्रम पवार पुन्हा एकदा सज्ज होतात. राईट ओव्हर द विकेट. लोअर फुलटॉ चेंडू ऑन साइडला यावेळेस मात्र टटवला गेलाय. दूरवरून सूरज बोबडे चेंडूवरती वेगाने येतात. चेंडूला गॅदर करतील तोपर्यंत मात्र 2 धावा या मात्र कंप्लीट केल्या गेल्या. खूप चांगली फेकी म्हणावी लागेल, परंतु 2 धावा मात्र रोखू शकत नाहीये. शेवटचा चेंडू या षटकातला अद्याप देखील शेष थोडंसं महागडे ठरलं हे षटक विक्रम पवार यांचं. भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या विक्रम पवार यांच्याकडून या षटकामध्ये, परंतु त्या अपेक्षांवरती थोडंसं विरजन पडले की काय म्हणावं लागेल. फाईनला पुन्हा एकदा टार्गेट, क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, फेकी देखील तेवढीच चांगली होते. बॅकअप थोडासा दूरवरती आहे आणि 2 धावा वेगाने कंप्लीट. तर 2 षटकांचा इथे मात्र खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्ती जरा स्कोर कार्डवरती आल्यात 31 धावा.
31 धाव्या स्कोर कार्डवरती आल्यात आणि कमालीची फलंदाजी म्हणावी लागेल दोन्हीही फलंदाजांच्या माध्यमातून. एकीकडे दादू आणि दुसरीकडे आपण पाहतोय संदीप नेगी आणि अक्षरशः मंत्रमुग्ध करून सोडले तमाम प्रेक्षकांना या दोन्ही फलंदाजांनी. सुपर डीजे माऊली बनाम साईकृपा ही लढत मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि सुरुवातीला पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय तर फलंदाजांचा बोलबाला राहिलाय. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतला गेला होता तो कुठेतरी अंगलट आलाय की काय. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट यावेळेस मात्र बघा काय फटका सजवलाय. वाईड थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू थांबणार नाहीये 4 धावांसाठी. इथे मात्र येतोय दणदणीत चौकार. होत आहेत दादू आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज विष्णू विचुकले मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेत. तर सध्या आपण पाहतो स्कोर कार्डवरची स्थिती ही 36च्या घरामध्ये पोहोचलेत. शेवटचे 2 बॉल या षटकातील शेष आहेत आणि उजव्या हाताच्या फलंदाजासाठी हा हिटिंग एंड मानला जातो. तर या हिटिंग एंडचा फायदा उचलला जाणार का. 2 बॉल शेवटचे 2 बॉल. यावेळेस मात्र आल्या आल्या पहिल्याच फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा इथे मात्र येतो अवंतर चेंडूचा. वाईड +1 2 रन आहेत आत्ताचे. $38 रन. जागा भरून खेळण्याचा प्रयत्न कमालीचा टायमिंग. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती सूरज आणि कॅच मात्र कंप्लीट. बॅट्समन संदीप मात्र बाद.
तर इथे मात्र आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ मात्र समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा या स्कोर कार्डवरती आल्या. नवीन फलंदाज देवा चव्हाण इथे मात्र आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि विष्णू विचुकले यांना कशा प्रकारे साथ देतील शेवटच्या 6 चेंडूंमध्ये हे पाहणं जोगं असेल. शेवटचे 6 बॉल आणि 39 रन स्कोर कार्डवरती आलेत. तर बघूयात शेवटच्या 6 चेंडूंवरती काय घडतंय आणि काय बिघडतंय. शेवटचा षटक एलआयजी एंड कडून घेऊन येतात गोलंदाज कैलास. पहिला चेंडू हवेमध्ये अनिकेत चेंडूच्या खालती आणि कॅच कंप्लीट. मनभर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत आणि शेवटचे 5 चेंडू शेष आहेत. 39 धावा स्कोर कार्डवरती अंकित केली गेली. तर बघूयात या शेवटच्या 5 चेंडूंवरती मनभर कशा प्रकारे फायदा उचलतील. हे थोडंसं वाखण्याजोगे असणार आहे कारण की कैलास निश्चित स्वरूपाने खूप चांगल्या पद्धतीने सुरुवात तर करून देतोय परंतु या सुरुवातीला अवधीत ठेवलं जाणार का. धीम्या गतीने चेंडू टाकला गेला. बॅट्समन डॉट होतोय बीट होतोय. चांगला कमबॅक गोलंदाजीच्या माध्यमातून म्हणावं लागेल सुपर डीजे माऊली या संघाचा. तर या दरम्यान आपण पाहतो ज्यांचं नुकतंच शुभागमन आगमन आमच्या व्यासपीठावरती होते तरुण तडफदार युवा नेतृत्व म्हणून ज्यांनी मात्र ख्याती प्राप्त केले कळंबोली परिसरामध्ये ऍडव्होकेट तुषारजी पाटील साहेबांचं मनाच्या अंतकरणातून सहर्ष स्वागत करूया. त्याचबरोबर आपण पाहतो की गौरवजी घाडगे साहेब हे देखील आमच्या बरोबर व्यासपीठावरती जुडले जातात तर त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूयात. न्यू इंग्लिश स्कूल सोसायटी यांच्या माध्यमातून आपण पाहतो की खूप चांगल्या पद्धतीने शिक्षण क्षेत्रामध्ये तुषारजी पाटील साहेब काम करतात आणि खूप अभिमानाची गोष्ट त्यांचे पिताश्री अर्थात पनवेल महानगरपालिकेचे आहेतच आणि त्याचबरोबर आपण पाहतो की एक जे संस्कार असतात ना समाजसेवेचे हे तुषारजी यांच्या खांद्यांवर देखील आपल्याला पाहायला मिळतात कारण की विविध कला क्रीडा सांस्कृतिक महोत्सवांच्या माध्यमातून उत्सवांच्या माध्यमातून तुषारजी पाटील साहेब हे कळंबोलीतील आणि कळंबोलीच्या आसपास परिसरामधील तरुणाई बरोबर सतत चर्चेमध्ये असतात आणि आज त्यांच्या येण्याने आपण पाहतो की कार्यक्रमाची शोभा ही कुठेतरी दुगुणी झाली याची शंका नाहीये.
पहिल्या सत्राचा इथे मात्र खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय की स्कोर मात्र जाऊन थांबतो. योगेश वाघ आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतोय 42 आणि 43 धावांचं आव्हान असणार आहे येणाऱ्या 4 षटकांमध्ये. जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस आणि त्यांच्या विरुद्ध असतील शिवशंभो संघ. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकर यायचे मित्रांनो. आपण पाहतात एन्जॉय करतात श्री बिल्डर चषक 2023 श्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून या संपूर्ण क्रीडा स्पर्धेला इथे आयोजित केले गेले, पुरस्कृत केले गेले, माफ करा. आणि E1 स्टार स्पोर्ट्स क्लब यांच्या माध्यमातून मात्र आयोजनाचा थाट इथे मात्र रचला गेला. आभार व्यक्त करावा लागेल मित्रांनो पिलाने साहेबांचं, दीपकजी गोडावते साहेबांचं, मदन साहेबांचं, त्याच्यानंतर सुमीजी सूर्यवंशी आणि मंगेशजी शिंदे साहेबांचं. कारण की या पाचही तरुणांनी जी मेहनत घेतली या संपूर्ण स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी निश्चित स्वरूपाने वाखण्याजोगी राहिले. आणि न्यू इयरच्या सुरुवातीलाच म्हणजे या वर्षीचा शेवटची संध्याकाळ आज मात्र आपण पाहणार आहोत. खूप आनंदाने आपण सेलिब्रेट करणार आहोत. आणि कोणता संघ असेल जो मात्र श्री बिल्डर चषकाला स्पर्श करेल, कारण की जेवढं मोठं नाव तेवढी मोठी ट्रॉफी, हे विशेष उल्लेखनीय गोष्ट लाभली आहे. आणि या स्पर्धेतील प्रबळ दावेदार म्हणून ज्यांच्याकडे पाहतलं जात आहे अर्थातच स्मॅश जय मल्हार फोर्स फिटनेस टीमचे कर्णधार अर्थातच सचिन कारवार इथे आलेले आहेत. तर यायचे आपण व्यासपीठावरती. सचिन, शिवशंभो संघाचा संघनायक वैभव सूर्यवंशी या पण लवकर. तर चला विनंती असेल वैभव सूर्यवंशी, जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर प्लीज थोडंसं कोऑर्डिनेट करा. आमचा आवाज तुमच्यापर्यंत काय अगदी तुमच्या शिवशंभो सेक्टरला येत असेल तर जिथे कुठे असाल प्लीज लवकर या आपण. कारण की SK साऊंडचे इथे क्वालिटी आणि दर्जा हा वाखण्याजोगी लागलाय आणि ऑपरेटर देखील शिवशंभोचा आहे, त्याच्यामुळे टेक्निकल एरर इथे संभवणार नाहीये. चला 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 लवकर 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 सामन्याला सुरुवात करायची वेळ कमी आपल्याकडे. पहिल्या सत्राचा इथे मात्र खेळ समाप्त झालाय. स्कोर कार्ड वरती आपण पाहतो योगेश वाघ आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. 43 धावांचं आव्हान उभारलं गेलंय. तर बघूया या आव्हानाचा पाठला कशा प्रकारे केला जाईल. गोलंदाजच्या मार्कवरती आपण पाहतो गोलंदाज मनभर इथे मात्र सज्जधार आहे आणि क्षणभर देखील विश्रांती आम्ही घेऊ शकत नाहीये. त्वरित करायची सामन्याला सुरुवात. तर कैलास यांच्यासाठी मात्र एक पारितोषिक आलेलं आहे. विना कन्स्ट्रक्शन चे प्रोप्रायटर अर्थात सन्मान्य श्री आत्मारामजी पाटील, रोहन आत्माराम पाटील यांच्याकडून मात्र एक पारितोषिक आलेलं आहे. तर
प्रत्येक षटकार तब्बल 1000 रुपये. तर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सामन्याला मात्र सुरुवात झाली आहे. 43 धावांचा करायचा पाठलाग. प्रत्युत्तरा दाखल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय की कैलास चौधरी आणि मयूर वाक्षे ही ओपनिंग पेअर मात्र मैदानामध्ये आलेत. कैलास चौधरी ॲज अ ओपनर गोलंदाज म्हणून ओळखला जातो, परंतु आज ओपनिंग फलंदाजाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर भेटलेल्या संधीचा कशा प्रकारे तो फायदा उचलेल हे पाहणं जोगं असेल. परंतु शिवशंभो संघ प्लीज यायचे आपण. गणेश साळुंके, दिनेश भोईर प्लीज चला, कोणीही आपण इथे उपस्थित असेल तर यायचे आपण लवकर, कारण की सचिन कारवार इथे मात्र उपस्थित आहेत. तर जरूर आपण पाहतोय आमच्या व्यासपीठावरती काही मान्यवर अतिथी इथे मात्र आलेले आहेत. त्या सर्वच मान्यवर अतिथींचं मात्र आपण मनाच्या अंतःकरणातून सहर्ष स्वागत करूयात. दोस्ती दुनियातील राजा माणूस म्हणून ज्यांना संबोधले गेले, अर्थात आमचे एजे भाई अजय दादा हे देखील आलेले आहेत. तर आपण एजे भाई यांचा देखील सहर्ष स्वागत करूयात. तर जरूर मैदानाच्या आतमध्ये आपण सध्याची स्थिती पाहतोय की पहिले षटक मनभरी इथे मात्र हाताळत आहेत आणि आतापर्यंत सांगायचं म्हणलं तर स्कोर कार्डवरती आलेल्या त्या 5 धावा 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. मोठा फटका ऑन साइडला यावेळेस मात्र खेळला जरूर गेलाय. क्षेत्ररक्षक दादू तिथे उपस्थित. पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल. ओव्हर स्टेप आय थिंक नो असावा हा. 1+1 अशा 2 धावा इथे मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. नो बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक्स्ट्राच्या माध्यमातून. तर इथे मात्र आपण पाहतोय दोन्ही टीमचे कर्णधार इथे अवेलेबल झालेत. तर गणेश यायचं आपण वरती, स्वप्नील आपण वरती यायचं. त्याचबरोबर विनंती असेल सचिन कारवार या लवकर वरती आपण. तर शिवशंभो संघ विरुद्ध स्मॅश जय मल्हार फोर्स फिटनेस या 2 सामन्यांमधली ही लढत. दोन्ही टीमचे कॅप्टन अर्थात गणेशजी साळुंके आणि त्याचबरोबर आपण पाहतोय सचिनजी कारवार हे इथे उपस्थित आहेत. दोन्ही संघाने 2 बलाढ्य संघाला पहिल्याच फेरीमध्ये मात दिले. एकाने रॉयल संघाला आणि दुसऱ्याने एकता या संघाला. म्हणजे 2 मजबूत संघांना पराभवाचं पाणी पाजून हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात येऊन ठेपलेत. आणि विशेष कौतुकाची गोष्ट अशी की दोन्ही संघाने जो विजय पत्करलाय ना स्वतःच्या कोट्यामध्ये, तो प्रथम फलंदाजीच्या बलबुत्यावरती. म्हणजे धावांनी या दोन्ही संघांनी डिफेन्स केलंय. तर या मॅच मध्ये कोण असेल विजेता, कोण असेल मात्र पराभवाला सामोरा जाणारा चेहरा, हे थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. स्कोर पाहतोय योगेश आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. स्कोर मात्र जाऊन थांबेल 8. तर चला सामन्याला सुरुवात करायची लवकर प्लीज. चला टॉस देखील करायचं या लवकर आपण. चला कॅप्टन गणेशजी या लवकर या टॉस साठी या लवकर या. वारंवार आम्ही विनंती करतो. सचिन यायचं नाही का वर? का आमंत्रण हवंय तुम्हाला कुठलं? मी विनंती करेन तुषारजी यांना, जे स्वतः काय
तर मी विनंती करेन तुषार दादा यांना की आपल्या शुभ हस्ते आता मात्र आपण टॉस कंप्लीट करायचा पुढील होणारा सामना. मित्रांनो, तुषारजी यांचा स्वतःचा संघ आहे, ज्याचे ते मालक आहेत, अर्थातच जय मल्हार फोर्स फिटनेस स्मॅश या संघाचे, आणि त्यांच्या शुभ हस्ते मात्र पुढील टॉस घेतला जातोय. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की एक हसता खेळता चेहरा जो सातत्याने आपण पाहतोय की विविध 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 अडचणी मात्र युवकांच्या मार्गी लावतोय. अर्थात तुषार दादा यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस कंप्लीट केला जातोय. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की झेनिथ फार्माचे प्रोप्रायटर अर्थात भरत दादा हे देखील यावेळेस मात्र आमच्या व्यासपीठावरती आले. तर भरत दादा यांचं देखील आपण मनाच्या अंतःकरणातून सहर्ष स्वागत करूया. येत्या 6 आणि 7 तारखेला राजमाता अहिल्यादेवी होळकर चषक मात्र आपल्या भेटीला येतोय, जिथे मात्र आपण भरत दादा आणि त्यांच्या संपूर्ण टीमला अर्थात दगडी चाळ्या संघाला इन ऍक्शन पाहणार आहोत. तर त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. आणि सध्याची स्थिती आपण पाहतोय स्कोर कार्डवरती ही मात्र स्थिरावलेली 8च्या घरामध्ये श्री बिल्डर चषक 2023 पुन्हा एकदा आलेल्या तमाम खेळाडूंचं त्याचबरोबर तमाम क्रिकेट रसिकांचं करूयात मनाच्या अंतःकरणातून सहर्ष स्वागत. आणि निश्चित स्वरूपाने अमोलजी जरे साहेब आणि त्याचबरोबर अक्षयजी पानसरे साहेब यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून या मात्र क्रीडा स्पर्धांना इथे आयोजित केलं गेलंय. भली मोठी क्रिकेटची स्पर्धा इथे मात्र आपण एन्जॉय करतोय, आनंद घेतोय. वर्षाची सर्वात शेवटची क्रिकेटची स्पर्धा म्हणावी लागेल कॅलेंडर मधली, आणि नूतन वर्षाच्या सुरुवातीची क्रिकेटची स्पर्धा म्हणावी लागेल कॅलेंडर मधली, जी मात्र आपण इथे एन्जॉय करतोय. जबरदस्त असं पर्व, खूप काय मिळेल पाहिलाच सर्व. आणि श्री बिल्डर चषक मात्र आपण भरभरून करावं लागेल कौतुक, कारण की जेवढं मोठं नाव तेवढी मोठी क्रिकेटची स्पर्धा, आणि जेवढी मोठी क्रिकेटची स्पर्धा तेवढा मोठा चषक मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. या मैदानावरचा या वर्षीच्या हंगामामधील सर्वाधिक मोठी ट्रॉफी जर कुठली असेल तर ती म्हणजे श्री बिल्डर चषक 2023 ची. आज सायंकाळच्या सत्रामध्ये मित्रांनो मॅन ऑफ द टुर्नामेंटचं सरप्राईज गिफ्ट देखील आपल्या समोर येणार आहे, आणि त्याचबरोबर कॅलेंडर इनॉग्रेशन देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. भेटवस्तू म्हणून नववर्षाची सर्व जनतेला उपस्थित क्रीडा रसिकांना मात्र दिनदर्शिका मात्र वाटली जाणार आहे. कृपया ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची, नमूद करून घ्यायचे. आज सायंकाळच्या सत्रामध्ये जे जे चाहते वर्ग आहेत, जे क्रिकेटला भरभरून प्रेम देतात, ज्यांनी मात्र श्री बिल्डर्स वरती विश्वास दर्शवला, त्या तमाम क्रिकेट रसिकांना मात्र एक भेटवस्तू म्हणून दिनदर्शिका दिली जाणार आहे. तर आपण सर्वांनी उपस्थित राहून या सुवर्ण क्षणाचा आनंद घ्यावा. तर येत्या 22 जानेवारीला पुन्हा एकदा मी तुमच्यापर्यंत आव्हान करू इच्छितो. येत्या 22 जानेवारीला अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामाच्या मंदिराचा जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठानाचा कार्यक्रम हा मात्र भारत सरकारने इथे आयोजित केला गेलाय. आणि असंख्य लाखो कोटी तमाम प्रभू श्रीरामांवरती श्रद्धा ठेवणाऱ्या भक्तांसाठी स्वप्नपूर्ती म्हणावी लागेल. जो अट्टास ठेवला होता उराशी मंदिर तो वही बनाएंगे, आणि ते स्वप्न मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे पूर्ण होताना 22 जानेवारीला. आणि आपल्याला अयोध्येला जाता येणार नाहीये, परंतु मित्रांनो कळंबोली शहरामधील एकमेव जुनं आणि असंख्य भक्तांचं मात्र श्रद्धास्थान असलेलं प्रभू श्रीरामाचं मंदिर सेक्टर 1 मधलं, जिचा उद्घाटनाचा कार्यक्रम, प्राण प्रतिष्ठानाचा कार्यक्रम, मंदिर जीर्णोद्धाराचा कार्यक्रम हा 22 जानेवारीला कळंबोलीमध्ये होणार आहे. तर मी आवर्जून सर्वांना आव्हान करेल की आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार व्हायचे. आणि याच मंदिराचा जीर्णोद्धार होत असताना मात्र भरपूर साऱ्या अडचणी, आर्थिक संकट समोर येत होती, मात्र कळंबोलीमधील भरपूर सारे असे चेहरे ज्यांनी मात्र याला भरभरून प्रेम दिलं. सतीशजी पाटील साहेबांना देखील विसरून चालणार नाहीये, त्यांनी देखील भरभरून मदत केली. त्यानंतर श्री बिल्डर्सचे आपले अमोलदादा जरे यांना देखील विसरून चालणार नाही, कारण की संपूर्ण मंदिराचा कलरचा जो आर्थिक खर्च आहे तो मात्र अमोलदादांनी सांगितलं की मी तयार आहे, तुम्ही माझ्यावरती कुठली जबाबदारी देऊ शकता, अगदी मंदिर बनवण्यापासून ते सर्व जबाबदारी मी घेऊ शकतो. परंतु आयोजकांनी असा निर्धार धरला की या सुवर्ण सणाचे साक्षीदार आम्हाला कळंबोलीमधील सर्वांनाच बनवून घ्यायचे. एक छोटीशी जिम्मेदारी आम्ही तुमच्या खांद्यांवरती देतोय, ती म्हणजे रंगकामाची, आणि ती जर का तुम्ही पूर्ण केली तर यामध्ये आम्ही आमचं सौभाग्य समजू. आणि अमोल दादाने मात्र त्याला भरभरून प्रेम दिलं. आणि येत्या 19 तारखेला नगर प्रदक्षिणाचा कार्यक्रम देखील आयोजित केला गेलाय मित्रांनो. तर प्लीज आपण सर्वांनी कृपया करून या सुवर्ण सणाचे साक्षीदार होण्यासाठी यावं, हीच विनंती श्री बिल्डर चषक 2023 च्या माध्यमातून. तर येणारं समीकरण 12 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 19 धावांची.
तर योगेश सांगायचं म्हणलं तरी एक क्रिकेटची स्पर्धा संपते आणि लगेच दुसरी क्रिकेटची स्पर्धा आपल्या भेटीला येते. ही विशेष ओळख आहे कळंबोली इंटर कॉलनीची आणि मी तर म्हणेन की एकमेव अशी कॉलनी असेल मी पाहिलेली आतापर्यंत महाराष्ट्रभरामधली की जिथे मात्र क्रिकेटला एवढं भरभरून प्रेम भेटेल. म्हणजे 3 महिने क्रिकेटचे म्हणजे नोव्हेंबरचा एंड, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या 3 महिन्यांमध्ये सर्वाधिक जास्त आणि सर्वाधिक मोठं आणि दर्जेदार क्रिकेटचं आयोजन जर कुठं होत असेल तर ते म्हणजे या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती. आणि येत्या 6 आणि 7 तारखेला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चषक आपल्या भेटीला येते. सन्मान्य श्री भरतजी नारायणवर साहेब युवा उद्योजक पुरस्कृत दगडीचा स्पोर्ट्स क्लब आयोजित पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चषक जी मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. मी तर म्हणेन की एकमेव अशी महिला शासक भारतामधील जिने मात्र तब्बल 5000हून अधिक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. अक्षरशः आखाती अरबी आक्रंतकारांनी महाराष्ट्र भारतामधील हिंदूंची श्रद्धास्थाने मंदिरा यांचा मात्र अक्षरशः नायनाट केला. परंतु एक चेहरा जो मात्र समोर आला, एक महिला शासक म्हणून जिने मात्र आपल्या कारकिर्दीमध्ये खूप कमी अवधीमध्ये 5000हून अधिक मंदिरांचा जीर्णोद्धार केला आणि संपूर्ण जगामधील सर्वाधिक बलशाली महिला शासक करता म्हणून उदयास आली अर्थातच राजमाता अहिल्यादेवी होळकर. आणि हिच्याच नावाने मात्र अहिल्यादेवी होळकर चषक आपल्या भेटीला येतोय येत्या 6 आणि 7 जानेवारीला. यावेळेस मात्र हलकासा ओव्हरपिच चेंडू मात्र लॉफ केलाय सहज सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. इथे मात्र येतोय षटकार. केला गेलाय षटकारासाठी आणि रोहन पाटील यांच्याकडून मात्र कैलास चौधरी यांना प्राप्त होत आहे 1000 रुपयांचं पारितोषिक. तर निश्चित स्वरूपाने येत्या 6 आणि 7 तारखेला राजमाता अहिल्यादेवी होळकर चषक जरूर आपल्या अनुभवायला भेटेल. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून पुण्यश्लोक राजमाता यांचा जो दैदित्यमान इतिहास आहे, जो सुवर्ण इतिहास आहे, तो देखील आम्ही प्रेक्षकांपर्यंत जरूर पोहोचू. आणि मल्हारराव होळकर यांची सून आणि मल्हारराव होळकर म्हणलं तर इंग्रजी शासनाचा कर्दनकाळ म्हणून इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने हे नाव रोखलं गेलं. आणि अक्षरशः इंग्रजांनी देखील ज्यांच्या बरोबर अक्षरशः घुटणे टेकले असे आमचे मल्हारराव होळकर. आणि त्यानंतर इथं मात्र आपण पाहतोय नो बॉलचा इशारा. जीवनदान मात्र कैलासला भेटतंय. 1+1 अशा 2 धावा मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं आपण पाहतो की मैदानाच्या आतमध्ये थोडंसं विचित्र चित्र पाहायला मिळतंय. मनभर मात्र थोडेसे महागडे ठरते. स्कोर कार्डवरती आपण पाहतो की 30 धावा ही अंकित केली गेले. येणारं रिक्वायर्ड कॅल्क्युलेशन असणार आहे 10 चेंडू आणि मॅन्डेटरी 10 धावांची आवश्यकता. तर या 2 धावा स्कोर कार्डवरती जरूर अंकित केल्या जात आहेत. येणारे 10 चेंडू अद्याप देखील शेष आहेत आणि आवश्यकता असणारी ती म्हणजे 10 धावांची. आज संपूर्ण स्टारकास्ट अनुपस्थित आहेत. गजानन बोडरे असतील, त्याच्यानंतर रामदास महानवर असतील, त्याचबरोबर हॅलो किड्स चषकचे उपविजेते कर्णधार बड्डे बॉय अर्थातच कमलेश गुंजवटे यांच्या अनुपस्थितीमध्ये कैलास चौधरी त्याचबरोबर मयूर वाक्षे यांनी ज्या प्रकारे संघाची लगाम सांभाळली ना, कौतुक करावं लागेल. बघा मागील सत्रामध्ये देखील 3 षटकांच्या समाप्तीनंतर खूप वेगाने धावा फलकावरती आल्या होत्या. शेवटचं षटक कैलासने एलआयजी एंड कडून सांभाळलं आणि त्यानंतर बघा काय फलंदाजी या सत्रामध्ये तो करतोय. हलकासा ओव्हरपिच चेंडू नीटसा समजू शकले नाहीये. स्वाभाविक खेळ इथे मात्र कुठेतरी कैलास विसरला की काय. बघा सरळ बॅटीने मोठे फटके कैलास खेळत असताना आत्मविश्वासाने स्कोर कार्डवरती धावा गोळा करत होता. इथे मात्र डिफेन्सिव्ह पावित्रा कुठेतरी अंगलटी आलाय की काय. डॉट बॉलची झाली सांगता आणि या डॉट बॉलच्या बरोबरीने मात्र आपण पाहतोय की येणारे समीकरण 8 चेंडू 10 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र बाउन्स केला गेला चेंडूला. चेंडू मात्र उसळी घेतोय, जाऊन विसावतोय तो म्हणजे सरळ विष्णू यांच्या हातामध्ये. कमबॅक चांगला गेलाय मनबर यांनी, कौतुक करावं लागेल. वन ऑफ द रायझिंग यंगस्टर याला ओळखलं जातं. वेगवान गोलंदाजीचा अस्त्र म्हणून याला ओळखलं जातं. प्रचंड मेहनत तो मात्र आपल्या क्रिकेटिंग करिअरवरती फोकस करतोय सातत्याने आणि ज्या प्रकारे संघनायकाला त्याला प्रमोट केले, कौतुक करावं लागेल त्यांचं देखील.
तर येणारं समीकरण धावफलकावरती आपण पाहतोय 7 चेंडू कंपल्सरी 9 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 9 धावा कंपल्सरी. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू मागचा निस्सा संपर्कामध्ये येत नाहीये, परंतु एक धाव जरूर भेटेल. धावा येणं गरजेचं आहे, धावा मिळणं गरजेचं आहे. शेवटचं षटक 6 धावा आणि सर्वाधिक किचकट कॅल्क्युलेशन आतापर्यंत 6 चेंडू शिल्लक आहेत आणि सर्वाधिक किचकट कॅल्क्युलेशन इंटर कॉलनी मधील म्हणजे 6 चेंडू 9. आणि ज्या ज्या वेळेला हा मॅजिकल फिगर समोर येतो ना विकी, त्या वेळेला गोलंदाजांचा बोलबाला राहिलाय. तर आज ते पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळणार का? 6 बॉल 9. तर आपण पाहतो येणारे 6 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 9 धावांची. सर्वाधिक मॅजिकल आणि सर्वाधिक किचकट असं कॅल्क्युलेशन आपण पाहतोय धावफलकावरती जरूर पाहायला मिळतंय. हर्ष इथे होते आणि यष्टीरक्षक आपण पाहतोय की बॅकअप देऊ शकले नाहीयेत नीटचा. एक धाव जरूर भेटेल. आपण पाहतो येणारे 5 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे कंपल्सरी 7 धावांची. हॅलो, पंच आपला निर्णय सांगायचा आहे चेंडूवरचा. तर या सीट्स रनिंग बिटवीन द विकेट्स 2 धावा या चेंडूवरती मिळतील. येणारे 4 चेंडू आणि इथून धावांची गरज असेल ती मात्र 6. 4 चेंडू आणि 6 धावा. तर सुपर डीजे माऊली संघ चला, पंचांचा निर्णय जो मात्र अंतिम राहील आपल्याला विनंती असेल सहकार्य करायचं आहे. नक्कीच खेळाडूंना विनंती आहे तुम्ही तिथे जाऊ नका. पंच आपल्याला विनंती असेल की आपण त्या ठिकाणी जाऊन मात्र जो काय निर्णय त्यावरती अंमलबजावणी करायची. एक देखणी स्पर्धा आपल्या सर्वांसमोर मात्र श्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स पुरस्कृत आणि त्याचबरोबर इव्हन स्टार मित्रमंडळ आयोजित श्री बिल्डर चषक 2023 आपण पाहतोय. प्रेक्षकांना विनंती आहे प्लीज कोणीच जायचं नाहीये, केवळ पंच जातील. मित्रांनो, पंचाने जर का पॅनल्टी आपल्या कोणाला संघाला दिली तर मात्र ती पॅनल्टी मागे घेतली जाणार नाही याची देखील आपण नोंद घ्या. दोन्ही संघांना विनंती आहे की त्या ठिकाणी आपण कोणीच जायचं नाहीये. पंच जो का निर्णय घेतील त्यावरती मात्र अंमलबजावणी आपल्याला करावी लागेल. खेळाडूंना विनंती आहे की त्या ठिकाणी प्लीज आपण गर्दी करू नका मित्रांनो.
व्यासपीठावरती आपण पाहिलं तर नक्कीच फोर्स फिटनेस जिम्नॅशियमचे अध्यक्ष सन्माननीय श्री तुषार पाटील साहेब आपण पाहतो, त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेचे शिल्पकार बांधकाम क्षेत्रातील एक मोठं नाव ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या क्रीडा स्पर्धांचं आयोजन मात्र केले गेले सन्माननीय श्री अमोल शेठ झरे साहेब आपण पाहतोय. तदनंतर महाराज नारायणवर साहेबांना देखील आपण पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून येत्या आठवड्यामध्ये एक जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावाने मात्र भरवली गेली आहे. तदनंतर तुकाराम शेठ सरग साहेब आपण पाहतोय, युवकांचं प्रेरणास्थान आणि कळंबोली शहर प्रमुख बाळासाहेबांची शिवसेना, युवकांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभं राहणारं व्यक्तिमत्व यावेळेस व्यासपीठावरती आपण पाहतोय. तदनंतर स्वप्नील जाधव असतील, विराट पवार साहेब असतील, त्यासमोर आपण पाहिलं तर शिवसेनेचे बरेचसे पदाधिकारी यावेळेस आपल्याला पाहायला मिळतात. त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत असेल श्री फिल्टर्स चषक 2023च्या माध्यमातून. तर निर्णय पुन्हा एकदा पंच आमच्यापर्यंत सांगतील, या 2 धावा असतील की षटकार असेल किंवा बाउंड्री असेल, कोणासोबतच मित्रांनो दुजाभाव केला जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे. कारण की आपण पाहिलं तर कळंबोलीतीलच पंच आहेत, कळंबोलीतीलच संघ आहेत आणि कळंबोलीची स्पर्धा आहे आणि जो जिंकणार आहे तो देखील कळंबोलीच आहे. क्रिकेट आहे मित्रांनो, पंचांचा आदर करणं म्हणजे क्रिकेट. तर येस, इट्स 2 रन्स, 2 धावा असतील याची नोंद आपण सर्वांनी घ्यायची आहे. ही मॅच टर्निंग पॉइंट असू शकते प्रशांत, कारण की आपण पाहिलं तर हर्षद पवार दादूचा एक सुंदर प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळतोय. आता मात्र चेंडू राहिले 4 रन्स करायचे, तिथून ही मॅच जिंकण्यासाठी 4 चेंडू 6 धावा कंपल्सरी, 5 जरी केल्या तरी टॉसच्या आधारावरती या संघाला मात्र विजयस्पद घोषित केलं जाईल. सोमवारच्या दिवशी क्रिसमसचं आयोजन, क्रिसमसचं निमित्त साधून आणि प्रदीप भाईंचा वाढदिवस साधून ज्या स्पर्धेचं आयोजन केलं होतं, अशाच सिच्युएशन मध्ये येऊन ठेपला होता गोलंदाज बाबू, परंतु तिथे मात्र पराजयाला पत्कारा सामोरं जावं लागलं. यावेळेस मात्र कशा प्रकारची कामगिरी करेल गोलंदाज बाबू. पुढचा बॉल यावेळेस मात्र स्लॉट मधून डायरेक्ट पार्किंग लॉट मध्ये सुपर सेव्ह पर सिक्सर.